So in the coastal ecosystem, one of the major pollutants is the runoff from the agricultural land. And because people use a lot of fertilizers and pesticides in these agricultural farms, this runoff is really causing a lot of pollution issues in the coastal environment. SR पद्धत आम्हाला माहिती द्यायला अधिकारी आले. त्याच्यानंतर त्याने जे चित्र दाखवलं आणि ते दाखवल्यावर त्यांनी सांगितलं की असं ह्या पद्धतीत जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याप्रमाणे आम्ही त्या पद्धतीत लावायला सुरुवात केली. या सर्वाला कसं गादी वाप्यावरती रोपं टाकायची, घेतल्यानंतर त्याला 9व्या ते 10व्या दिवशी चांगले मोठ्या प्रकारे एवढी रोपं येतात व्यवस्थित. ते रोप म्हणजे ते एक थापी गम्याला थापी वगैरे घेऊन गवंडी कामाची थापी घेऊन ती उचलतो सहज आणि ती रोपं फील्डवरती बसवतो. लावतो वेळी काय करतो, एक तर लाईन दोरी लावतो किंवा मार्करने आम्ही आखणी करून त्याबरोबर त्या फुल्लीवरती आम्ही एक एक रोप ठेवत जातो. जमीन घट झाल्यानंतर त्याला आम्ही कोळपणी करतो कोडविल्याने किंवा ओळीत लावल्यानंतर त्याला फुटवे व्यवस्थित असतात. पारंपरिकमध्ये कसं असतं, एक तर पारंपरिक तुम्हाला बियाणं भरपूर लागतं, भरपूर प्रमाणात. एक लावतो काडी तिथे आपण तिथे 4-4, 6-6 आणि कुठे पाहिजे तसे मनमानी कुठे पण हात पडेल तिथे लावत जातो आपण. म्हणजे याला कटिंग करताना पण त्याला कसं तुम्हाला हात माणसानेच म्हणजे माणसाचे मजुरीनेच तिथे तुम्हाला कसं ग्रास कटरने आरामकेत कटिंग करता येते, चित्र व्यवस्थित पाडता येतं. पहिल्या सुरुवातीला लोकांना वाटलं की हे एवढं 25 बाय 25 सेंटीमीटरवर लागवड केल्यामुळे ते एकदम पातळ दिसे लागवड केलेली, त्यामुळे हे पिकेल की नाही. तुम्ही त्यांनी माहिती दिली, त्यांनी माहिती दिल्यावर तुम्ही हे लावले. लोक म्हणायचे याच्यात गवत जास्त वाढणार आणि गवतच ह्याला खाऊन टाकणार आणि हे काय नीट होणार नाही वगैरे म्हणजे चेष्टा करायचे, नाकानाकावर बसून चेष्टा करायचे. तर मग मी त्यांना सांगितलं की ह्या पद्धतीत लावलं आहे मी. आता त्याने माहिती दिलं आणि त्या पद्धतीत आम्हाला शेती होते हे दाखवलं, त्याप्रमाणे आम्ही केलं आहे ते. आणि ते केल्यावर जेव्हा शेती फुटवे येऊन व्यवस्थित झाली त्यावेळी मग म्हणायला लागले की लोक हा प्रगतिशील शेतकरी चालला. गेल्या वर्षी आम्ही SR पारंपरिक बाजूबाजूला दोन्ही कोपऱ्यामध्ये SR मला उत्पन्न मिळालं कमी कमी 60 किलो आणि पारंपरिक मग मला त्याच एक अर्ध्या गुंठ्यामध्ये मला मिळालं 15 किलो. म्हणजे त्याच्या चौपट धान्य मला त्याच्यामध्ये मिळालं. SRI पद्धत ही एकदम कमी खर्चाची आहे, त्यामुळे जो रोपाची वाढ चांगली होते आणि त्या प्रमाणात एकेका रोपाला जवळजवळ 35-40 फुटवे येऊन तेवढी केसर येतात. आम्ही पारंपरिक कसं करायचो ते 7 ते 8 काड्यांना त्याला तेवढीच केसर यायची. पारंपरिक शेतीमध्ये कसं की 10 गुंठ्यामध्ये शेती जी आम्ही केली त्याला खर्च आला आमचा 7,000 रुपये आणि बियाणं मिळालं आम्हाला 6,000. श्री पद्धतीत कसं झालं की खर्च झाला 3,000 आणि भात मिळाला आम्हाला 22,000. आता मला 40 वर्ष पूर्ण झाली. ह्या 40 वर्षात मी आमच्या घरात एवढं उत्पन्न घेतलं नव्हतं. म्हणजे आम्ही गेल्यावेळी म्हणजे पारंपरिक पद्धत करायचो ह्याच जमिनीत एवढीच जमीन, त्यावेळी आम्ही जवळजवळ महिनाभर आमचं काम चालू असायचं. आता महिना नाही, मी आता हे फक्त 6 दिवसात लावलं. SRI पद्धतीला म्हणजे काय पाणी कमी लागतं, त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा SRI पद्धत लावणीला किंवा उत्पन्नाच्या दृष्टीने चांगली आहे. पहिले आम्ही कमीत कमी 8 ते 10 पायली पेरायचो आणि त्या पहिले जवळजवळ ह्यात 1 पायली पण आता धान्य लागत नाही मला. पण SRI केल्यामुळे आपण युरिया मारतच नाही, ऑर्गॅनिक असतं, पूर्ण ऑर्गॅनिक असतं. म्हणजे त्याच्यावरती जे पाण्यातले जे जीवजंतू असतात म्हणजे उदाहरणार्थ मासे, बेंडकी वगैरे हे जे कीटक आहेत ना यांचं आधी पहिलं आपण संरक्षण करतो. Even the methane production is less, which is a cause of concern in all the international debates about climate change and global warming. It has been scientifically proved that in SRI the methane production is much less than the traditional. The district administration has also really promoted this SRI in a big way, and they have now planned to adopt this for the remaining parts of the district.
जर कृषीवाल्यांनी येऊन जर सांगितलं, प्रबोधन केलं, तर मग हे होऊ शकतं. म्हणजे आता जे मी एक करतो आहे ते 10 शेतकरी करू शकतात. त्यांना असं करायचं की निदान 1 गुंठा तरी लावून बघा, मग त्या गुंठ्यात आणि ह्या गुंठ्यात त्यांना त्यांचं कळलं की मग ते पुढच्या वर्षी 100% करणार. खरं म्हणजे सांगायचं झालं तर UNDPA मार्फत ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांचा आम्ही खरोखर खूप आभारी आहे. त्याने आम्हाला जीव ओतून हे प्रात्यक्षिक दाखवलं, करून घेतलं आणि त्याच्याचा रिपोर्ट आमच्या डोळ्यासमोर आम्हीच केल्यामुळे ते आम्हाला त्याचा समजला. त्यांच्याबद्दल मी त्यांचा खरोखरच ऋणी आहे.